नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळंगेकर. आपण ऐकत आहात आणि पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. नेहमीप्रमाणेच घेऊन आले एक छानशी माहिती. ऐकूयात. सोन्याचे कुरण सोनमर्ग, निसर्ग सौंदर्याचा स्वर्गीय आविष्कार. बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरवीगार कोरणे, सिंधू नदीचा खळखळाट आणि थाजिवास ग्लेशियरचा थरार. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील सोनमर्ग हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरवीगार कुरणे आणि निसर्गाचे मनोहारी रूप उभे राहते. श्रीनगरपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून 2740 मीटर उंचीवर गंदेरबल जिल्ह्यात वसलेले हे रमणीय हिल स्टेशन दरवर्षी लाखो पर्यटकांना भुरळ घालते. सोनमर्ग म्हणजे सोन्याचे कुरण. वसंत ऋतूमध्ये फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार कुरणांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे हा परिसर सोनेरी झळाळीने उजाळून निघतो आणि याच वैशिष्ट्यामुळे या ठिकाणाला सोनमर्ग हे नाव लाभलं आहे. येथील थाजिवास ग्लेशियर हे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. वर्षभर शुभ्र बर्फाने झाकलेला हा ग्लेशियर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. ग्लेशियरपर्यंत पोहोचण्यासाठी पोनी राईड अर्थात घोडेस्वारीचा रोमांचक अनुभव पर्यटक घेतात. डोंगर दऱ्यातून आणि हिरव्यागार कुरणांमधून होणारी ही सफर पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरते. ग्लेशियरकडे जाताना खळखळत वाहणारी सिंधू नदी प्रवासाचे आणखीन एक आकर्षण आहे. नितळ, स्वच्छ, थंडगार पाण्याने वाहणारी ही नदी तिच्या काठावरील हिरवाई आणि सभोवतालच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याचे उधळण केलेले हे दृश्य प्रत्येकाच्या मनावर कायमची छाप सोडते. सोनमर्गला भेट देण्यासाठी एप्रिल ते जून हा कालावधी सर्वाधिक अनुकूल मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते, कुरणे हिरवाईने बहरलेली असतात आणि हिमाच्छादित पर्वतांचे विहंगम दृश्य अधिक खुलून दिसते. ट्रेकिंग, फोटोग्राफी, पोनी राईड आणि निसर्ग भ्रमंतीची आवड असलेल्या पर्यटकांसाठी सोनमर्ग हे एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. निसर्ग शांतता, साहसी पर्यटन यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर काश्मीरमधील सोनमर्गला पर्याय नाही. येथे घालवलेला प्रत्येक क्षण आयुष्यभर स्मरणात राहतो. डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधी रजनी ताजने यांनी सोनमर्गमधून येथून हा विशेष वृत्तांत आणि नयनरम्य क्षणचित्रे सादर केली आहेत. परत भेटूया अशाच एका सुंदरशा वर्णनातून, प्रवासातून. तोपर्यंत पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं, तुम्हाला हा प्रवास कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये नक्की कळवा. नमस्कार, मी सौ रजनी ताजने. आपण बघत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आता आपण काश्मीरमधील सोनमर्ग इथे आलेलो आहोत. आपण बघत आहात हे उंच उंच बर्फाच्छादित डोंगर कडे ही वाहणारी सिंधू नदी. सिंधू नदीच्या खोऱ्यातच वसलेलं आहे हे सोनमर्ग. अतिशय सुंदर आणि रमणीय दृश्य आपण बघत आहात. ही देवदार पाईन वृक्षाची जंगल हिरवीगार डोळ्याला अगदी प्रसन्नता मिळवून देते. आणि हे आपण बघत आहात